नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण या अशा प्रकारचे फूल कसे बनवायचे ते पाहूया। या अशा प्रकारच्या फुलांचा वापर करून आपण अतिशय सुंदर असा आणि आपल्याला आवडणारा असा नेकलेस बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला मी 2 mm बिंदी मणी, ओव्हल शेपचा मणी, 1 mm गोल्डन मणी आणि 0 mm गोल्डन मणी यांचा वापर या ठिकाणी केला आहे। आता ते फूल कसे बनवायचे ते आपण पाहूया। त्यासाठी आपण 30 गेजच्या तारेतून 1 बिंदी मणी आणि 1 mm गोल्डन मणी टाकून घेणार आहोत। आणि ज्या बिंदी मणीतून आपण तार आधी काढली होती, 2 मणी, समजा 1 बिंदी मणी आणि 1 mm मणी, त्यातून आपण परत तार टाकून या पद्धतीने तिला सरळ करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला पुढचा मणी टाकायला तार सरळ राहणार आहे। परत मी 1 बिंदी मणी आणि 1 mm गोल्डन मणी हे टाकून घेतलं आहे आणि ज्या तारेतून ते मणी आले आहेत त्या मोठ्या बिंदी मणीत मी पुन्हा ती तार टाकत आहे आणि हळूवार आणि सावकाश आपल्याला हे काम करायचं आहे। आणि अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला ती आपली जी तार आहे ती खेचून घ्यायची आहे। बघा, ही तार अतिशय नाजूक असते आणि तिला पीळ पडतो, त्यामुळे आपल्याला हे काम सावकाश करायचे आहे। तार हाताला लागणार नाही, टोचणार नाही, याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागते। आपण हे परत याच पद्धतीने हे 2 मणी, 1 बिंदी मणी आणि 1 छोटा मणी टाकून पुन्हा बिंदी मणीतून आपल्याला ती तार काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला ह्या फुलाला बनवायचे आहे। आणि हे फूल बनवायलाही फार सोपे आहे, फार लवकर बनते आणि आपल्याला घरच्या घरी अतिशय चांगला असा आणि आपल्याला आवडणारा असा हा नेकलेस आपल्याला बनवता येतो आणि अतिशय हे बनवायला सोपं आहे। तुम्हालाही बनवता येईल। या ठिकाणी मी जे मणी घेतले आहेत त्याऐवजी तुम्ही तुमच्याजवळ जे मणी उपलब्ध असतील त्या मण्यांचा वापर करूनही तुम्ही अशा पद्धतीचा नेकलेस बनवू शकता। त्यापासून कानातले बनवू शकता, तुम्ही हातबिंदी बनवू शकता, कानवेल बनवू शकता, नथ बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला या फुलाचा उपयोग होणार आहे। अशा विविध दागिन्यांमध्ये या फुलाचा वापर करून तुम्ही विविध प्रकारची तुमच्या सर्जनतेचा वापर करून तुम्ही या ठिकाणी वेगळी जी ज्वेलरी असते ती बनवू शकतात। वेगळे मणी वापरले की त्या मण्यांचा एक वेगळा लूक आपल्याला ज्यावेळेस आपण तयारी करतो त्यावेळेस वापर होतो। आणि आपल्याला आपल्या मनपसंद जर दागिने घालायचे असतील तर आपल्याला जर ते बनवता आले आणि मग ते आपण घातले तर त्याचा जो आनंद असतो तो हा बाजारातून विकत घेतलेल्या वस्तूचा जो आनंद मिळतो त्यापेक्षा आपण जी ज्वेलरी स्वतः बनवतो ना, त्याचा जो आनंद असतो तो एक वेगळाच अनुभव असतो। आता बघा, या ताराची एक वेळा या ठिकाणी रॅपिंग करून घेतली। आता ताराच्या माध्यमातून आपल्याला हे फूल पॅक करून घ्यायचं आहे, एकदा मण्याच्या वरच्या भागातून आणि एकदा पाठीमागून। अशा पद्धतीने आपल्याला हे जोपर्यंत हे फूल आपल्याला असं पक्के वाटणार नाही, म्हणजे त्याची जे मण्यांची जी कुंफण आहे ती सैल असते, त्यामुळे आपण त्याला पक्के करून घ्यायचे। आता या ठिकाणी 6 mm ओव्हल शेपचा मणी घेतला आहे, ड्रॉप शेपचा मणी घेतला आहे। आता त्याला पण या ठिकाणी आपण पक्क बांधून घ्यावा। एक वेळा आपण खालून टाकून तार वर घेतली आणि अशा पद्धतीने पीळ केला। आता हे आपला जो मणी आहे तो पक्का झाला आहे आणि तार आपण परत त्या मण्याच्या भोवतून मणी टाकून गुंडाळून घेणार आहोत। आता साधारणतः मणी किती लागतील तर आपण आधी मणी टाकून घ्यायचे आणि आपल्या ज्या त्या गुंफणसाठी मण्याच्या आपल्या रेड जो आपण ओव्हल शेपचा मणी घेतला आहे त्याच्या बाजूने जेवढे बारीक मणी आपल्याला लागणार आहेत तेवढे आपण त्या ठिकाणी टाकून घ्यायचे। सुरुवातीला अंदाजेच मणी घेतले आहे आणि कमी जास्त मणी आपल्याला करता येतात।
बघा, हे अतिशय बारीक मणी असतात, यांना ओळायला खूप वेळ लागतो, म्हणून तारातून घेऊन त्यांना बोटांमध्ये घेतल्यानंतर त्यांना ओळायचे, नाहीतर मग आपल्याला नजर पण लावावी लागते आणि त्याचे जे बारीक होलमधून मणी फार लवकर आपल्याला ओढता येत नाही. मग अशा पद्धतीने बोटाच्या चिमटीत मणी पक्के पकडायचे, घट्ट पकडून ठेवायचे, तार सरळ करून घ्यायची आणि मग आपल्याला हळूहळू त्या तारेतून ते मणी टाकून घ्यायचे. या पद्धतीने केलं तर आपले ते बारीक मणी आहेत ते लवकर ओढून होतात. बघा, या पद्धतीने आपण हे मणी टाकून घेतले आहेत. आता आपण त्या जो आपला ड्रॉप शेपचा जो मणी आहे त्याच्या मापाने आपण ते बाहेरून ते जे आपण गोल्डन मणी घेतले आहेत ते किती लागतात हे त्याचा अंदाज घेऊया या ठिकाणी. आणि जे शिल्लक मणी राहतील गोल्डन मणी ते आपण तारेतून काढून टाकूया. आता आपण या ठिकाणी मण्याच्या जो आपले बिंदी मणी आहेत त्याच्या खालून आणि वरून टाकून घेऊया. आता एकदा आपण जे बारीक मणी आहे त्यांना या ठिकाणी पक्के करण्यासाठी आपण ही तार खालून वरच्या बाजूला घ्यायची आहे आणि पुन्हा खालच्या बाजूला न्यायची आहे. अशा पद्धतीने बघा, आता हे मणी उलट बाजूने करून मण्याच्या जो बिंदी मणी आहे त्याच्या वरून पुन्हा खाली घेतला आणि त्याला पीळ दिला आहे आणि परत आपण उलट बाजूने एक मणी सोडून मण्याच्या खालून ती तार काढून आणि शेवटी आपण तिला त्या आधी जी आपण तार घेतली होती त्या तारेचं टोक आणि नंतरच्या तारेच्या टोकाला पीळ देऊन त्याला कट करून घेतलं आहे. आता या ठिकाणी आपलं फूल जवळपास तयार होत आले आहे. आता आपण प्लायरच्या साह्याने ते जे ताराचं टोक आहे त्याला आतल्या बाजूला वळून देऊया, म्हणजे जेणेकरून ते ज्वेलरी आपण गळ्याला आपल्याला ते टोचणार नाही आणि बोटाला किंवा इतर ठिकाणी ती तार अडकणार नाही. साडीमध्ये कपड्यांमध्ये सुद्धा आपली ती तार अडकणार नाही, म्हणून तिला आपण त्या ठिकाणी पक्की केली आहे. आता या ठिकाणी आपलं हे फूल तयार झालेलं आहे. या फुलाचा वापर करून आपण वेगळी वेगळी ज्वेलरी बनवू शकता आणि आपण आपल्या कल्पकतेनं त्याचा वापर करू शकतात. अतिशय कमी वेळामध्ये तयार होणारं हे फूल आहे. मणी जेवढ्या मोठ्या आकाराचे असतील तेवढ्या लवकर आपला जो नेकलेस असतो तो बनून तयार होतो. आता याचा आपला अतिशय सुंदर असा चोकर तयार होणार आहे. आपल्याला या फक्त जे आपण बनवलेले फुलं आहेत त्यांना मागून बांधून पक्के करून आणि त्याला नेकलेस दोरी लावली की या ठिकाणी आपला हा चोकर तयार होणार आहे. आणि आपण या प्रकारचे 2 फुलं घेऊन आणि मागच्या बाजूने त्याला स्टड बेस लावला की आपले कानातलेही तयार होणार आहेत. बघा, मी मोत्यांपासूनही अशाच पद्धतीची विण करून काही फुलं बनवले आहेत. त्याचासुद्धा आपल्याला असाच चोकर बनवता येणार आहे आणि हे अतिशय कमी वेळात बनून तयार होते. कमीत कमी साहित्यापासून जर तुम्हाला चोकर बनवायचा असेल तर अशा प्रकारची चोकर तुम्ही बनवू शकता आणि इतरांनाही बनवून देऊ शकता. आणि याच फुलांचा वापर करून तुम्ही अतिशय सुंदर अशी नथही बनवू शकता. बघा, या ठिकाणी देवीसाठी तुम्ही आता नवरात्रीमध्ये या नथीला बनवू शकता किंवा स्वतः घालण्यासाठी सुद्धा तुम्ही या नथीचा वापर करू शकता. या ठिकाणी मी फक्त असे मोती ठेवून तुम्ही डिझाईन करू शकता असं दाखवलं आहे. याला तुम्ही तारेत गुंफून घेतलं की याची नथ तयार होऊ शकते. या फुलांचा तुम्ही विविध माध्यमातून वापर करून घेऊ शकता. यापासून तुम्ही कानवेल, कमरपट्टा, त्याच्यानंतर बांगड्या, नेकलेस, बिंदी अशा विविध प्रकारच्या याच्यात तुम्हाला याचा वापर होऊ शकतो. या ठिकाणी मी डबल फूल तयार करून या डबल मोगरा मोठा हार, लॉंग हार या ठिकाणी तयार केला आहे आणि याला मागून तारेने पॅक केले आहे. तसेच याला गोंडा लावला आहे आणि लांब असा गळाभर जर तुम्हाला एखादा दागिना घालायचा असेल मोत्याचा तर हा जो बनवलेला हार आहे अशा पद्धतीचा हार तुम्ही बनवू शकता. आणि तुम्ही जी तयारी केली असेल तर त्यासाठी तुम्हाला याच्याने अधिक
तुमची तयारीचा लूक चांगला देता येईल. हळदीच्या कार्यक्रमालाही तुम्ही अशी ज्वेलरी घालू शकता. या ठिकाणी आपल्याला एकूण जे फूल लागले आहेत ते एकूण 24 फूल लागले आहेत आणि या 24 फुलांचा वापर करून, डबल फुलांचा वापर करून या ठिकाणी अशी ज्वेलरी बनवली आहे. तुम्ही असे सिंगल फूल बनवूनही अशा प्रकारची ज्वेलरी तयार करू शकतात. या ठिकाणी हे विविध प्रकारचे फुलं मी तुम्हाला दाखवले आहेत. तुम्हाला यापैकी कोणत्या प्रकारचे फूल आवडते किंवा कोणत्या प्रकारची ज्वेलरी करायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा.